बदलणारे हवामान, हवेत वाढणारे लाखो जीवघेणे बॅक्टेरिया आणि आपली अचानक कमी होणारी रोगप्रतिकार शक्ती. पण यावर आपल्या पूर्वजांनी शोधलेले 24 तासांचे एक असे रहस्य ज्याला आज आधुनिक विज्ञान नोबेल पुरस्काराने गौरवते आहे. आपण ज्याला निव्वळ धार्मिक उपवास समजतो ते प्रत्यक्षात शरीरातील टाकाऊ आणि जुन्या पेशींना नष्ट करून नवीन आयुष्य देणारे एक शक्तिशाली सायंटिफिक टूल आहे. आषाढ महिन्यातील या उपवासांमागे दडलेले विज्ञान काय आहे? चला आज उघडूया ही विज्ञानाची गुपित. आषाढ महिना सुरू झाला की निसर्गाचे रूप बदलते. ऊन पावसाचा हा खेळ आपल्या डोळ्यांना सुखद वाटला असला तरी याच काळात आपल्या शरीरात एक मोठे युद्ध सुरू असते. आयुर्वेदानुसार या ऋतूत मानवी शरीरातील जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती अत्यंत मंद होते. हवेतील आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर वाढल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार वेगाने होतो. अशा वेळी जर आपण जड तेलकट अन्न खाल्ले तर ते शरीरात नीट पचत नाही, उलट त्याचे विषारी घटकांमध्ये म्हणजेच आमामध्ये रूपांतर होते. आपल्या पूर्वजांना हे माहीत होते, म्हणूनच त्यांनी या कठीण काळात शरीराला पूर्ण विश्रांती देण्यासाठी एका विशेष व्रताची रचना केली. ते म्हणजे आषाढी उपवास. केवळ देवाच्या भक्तीसाठी नाही तर शरीराच्या शुद्धीकरणासाठी. आता लक्ष देऊ नये का? 2016 मध्ये जपानचे शास्त्रज्ञ योशिनरी ओशुमी यांना विज्ञानातील सर्वोच्च नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांचा शोध काय होता? तो शोध होता ऑटोफॅजी. ग्रीक भाषेत ऑटो म्हणजे स्वतः आणि फॅजी म्हणजे खाणे. जेव्हा मानवी शरीर 24 तास किंवा त्याहूनही अधिक काळ उपवास करते, म्हणजेच त्याला बाहेरून कोणतेही अन्न मिळत नाही, तेव्हा शरीरातील बुद्धिमान यंत्रणा भुकेली राहू लागत नाही, ती स्वतःचे काम सुरू करते. शरीर काय करते? शरीरात साठलेल्या जुन्या निरुपयोगी, मृत आणि आजारी पेशींना तसेच कॅन्सर निर्माण करू शकणाऱ्या घटकांना शोधून शरीर स्वतःच त्यांना खाऊन नष्ट करते आणि त्यातून ऊर्जा निर्माण करते. म्हणजेच शरीर स्वतःचा कचरा स्वतःच साफ करते. एक थक्क करणारी गोष्ट अशी की आपल्या पूर्वजांनी आषाढ महिन्यातील एकादशीला म्हणजेच महाएकादशीला या उपवासाचे सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे उपवास करणे सहज शक्य होते. संतांनी म्हटले आहे, एक नाकी सोपे विठ्ठल नाममुखी. पण या नामासोबतच शरीर शुद्धीचा हा मार्ग त्यांनी का निवडला? कारण शुद्ध शरीरातच शुद्ध विचारांचा निवास होतो. आषाढ महिन्यातील उपवास हा केवळ जिभेवर ताबा मिळवणे नाही तर मनाला आणि शरीराला एक नवी जन्म देण्याची प्रक्रिया आहे. आज आपण पाश्चात्य देशांमधील इंटरमिटंट फास्टिंगचे कौतुक करतो, पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी हे शास्त्र सणांच्या आणि व्रतांच्या माध्यमातून आपल्या जगण्याचा भाग बनवले होते. आपला वारसा अंधश्रद्धा नाही तर विज्ञानाचा सर्वोच्च शिखर आहे. या आषाढात जेव्हा तुम्ही उपवास कराल तेव्हा फक्त उपाशी राहू नका, तर आपल्या पूर्वजांच्या या महान शास्त्राची जाणीव ठेवा. हा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला या उपवासाचा काय अनुभव आला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.